नवीन संकल्पना. रामकृष्ण हरी या आपण ह्या टॉस रेफरीसाठी रामकृष्ण हरी येतील. टॉस पाहण्यासाठी या. मी टॉस दाखवतो आपल्याला. एका बाजूला ग्रीष्मा 11, दुसऱ्या भोलेनाथ चषक. आपण बोलताय जय भोलेनाथ कॉल, पण तो ग्रीष्मा 11 आलाय. टॉस जिंकलाय तो आमने. काय निर्णय असेल? बॅटिंग सकाळच्या सकाळ वेळी बॅटिंग म्हणजे याच्यामधले तुमचा उद्देश काय? बॅट्समन खूप चांगले आहेत आणि 40+ जाण्याचा निर्धार आहे. अच्छा, धावा पण 40+. क्या बात आहे. म्हणजे खूप मजा येणार. ह्या मॅच साठी काय स्पेशल तयारी? स्पेशल तयारी का आमचे नेहमीची सराव असतो. खूपच तुम्ही आनंदी दिसताय. असं वाटतं की मजा पण आणणार. देवरुंग संघ आहे, तगडा संघ आहे, जुना अनुभव आहे. त्या खेळाडूंची तुम्हाला माहिती आहे? तेवढी काय सहसा माहिती नाही, पण तरी आम्ही 1-2 वेळा त्यांच्या. सर किती धावा तुम्हाला योग्य वाटतील? 40+. तुमची स्वतःची भूमिका काय? बॅटिंग करणार, बॉलिंग की फक्त संघामध्ये? ऑलराऊंडर. क्या बात आहे. आणि ओपनिंगला कोण असेल? ओपनिंग शरद गोडे आणि बालाराम मेहर. ज्या स्पर्धा होता त्या मैदानामध्ये आतापर्यंत आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला ही चान्स मिळाली 40+, आणि तुम्हाला असं वाटतं की 40+च्या स्पेशली स्पर्धा पण असाव्या? नाही, आमच्या 40+च्या स्पेशल होतात मग भिवंडीचे. येस, भिवंडी परिसरात होतात, भादवडकडे वगैरे, पण तो आपल्या देवरुंगच्या ग्राउंड 40+च्या आमने कॅप्टन आपण उतरा मैदानामध्ये. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. बालकृष्ण आपले पाहिले की रोहिदासजी दळवी यांचा संघ आणि आपले रोहिदासजी गोडे जे देवरुंगचे कॅप्टन आहेत, जे आता आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. फिल्डिंग करतील देवरुंग आणि बॅटिंग करेल आमने संघ. आणि ही स्पर्धा एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहणार आहोत. आणि हा पहिलाच सामना होईल. आणि आपण जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी मला सोबत देतील. तर जय भोलेनाथ चषक 2025चा आजचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी सुरू करतोय. पहिला सामना 40+चा अमणे विरुद्ध देवरुंग, असे दोन 40+चे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. जुना अनुभव आपल्याला. आणि लगेच विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये बॅटिंग करणारा संघ बसेल आणि फिल्डिंग करणारा देवरुंग संघ आपण लगेचच फिल्डिंगसाठी पाचारण व्हा. सामना आमची कमिटी म्हणते की 3 षटकांचा करायचा, कारण उशीर होतोय. जवळपास 9:15 झालेत. त्या कारणाने तर कृपया दोन्ही पण संघाने मान्य करावं. सन्मानित अधिकारी तसेच गणेशजी काकडे, नरेशजी काकडे, पूर्णपणे काकडे काकडे एकत्र. आणि ही स्पर्धा सुद्धा जय भोलेनाथ या नावाने आपण पाहतोय. ह्या सुंदर क्रीडा नगरीवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देवरुंग बापगाव नियर कल्याण या ठिकाणी गांधारी नदीच्या बाजूलाच अगदी वसलेलं हे क्रीडांगण. ऑफिशियल्स उमेशजी केणे, महेंद्रजी भवर, दैवत वेलेकर, कॉमेंटेटर योगेशजी पाटील, मी स्वतः मनोज कारवे, आणि लाईव्ह प्रक्षेपणसाठी एसके एंटरटेनमेंट आणि डीजे आमचे कल्पेश किंग, हे सर्व काही सज्ज आहेत. मैदान सुद्धा खुलं झालेलं आहे आणि प्रेक्षक सुद्धा येत आहेत. आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि एसके एंटरटेनमेंटच्या सोबतीला जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण काही मिनिटातच हा पहिला सामना इथे पेश करणार आहोत. जाऊया आपण देवाचं गाणं ऐकण्यासाठी डीजे कल्पेश किंग कडे.
हल्लीचं बाळ चालायला लागलं की हातात बॅट आणि चेंडू मागतोय आणि हा लगेच एक मोबाईल पण लागतो त्यांना. म्हणजे मोबाईलची गेम विथ क्रिकेटची गेम असा दुग्ध शर्करा योग येत असतो. प्रत्येक घरामध्ये ते चाललंय. मैदानी खेळ नाही राहिले परंतु डिजिटल खेळ सुरू झालेत आणि परंतु क्रिकेटनी जो दबदबा आहे तो अबाधित ठेवलेला आहे. मग ते लहान बाळ असो किंवा वरिष्ठ अगदी खूपच वयस्कर नागरिक असो ते सुद्धा क्रिकेटच्या मैदानाकडे अगदी खेचले जातात. टीव्हीवरती सुद्धा घरामध्ये त्यांच्या हातात रिमोट असतो कारण त्यांना फक्त क्रिकेट बघायचा असतो. तर चला 3 षटकांचा मुकाबला आपण पेश करतोय 40+ देवरुंग विरुद्ध आमने. आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहताय की प्रेक्षक सुद्धा इथे जमा होत असताना SK एंटरटेनमेंट सुद्धा आमची सज्ज झालेली आहे वाहिनी. यश ऑपरेटिंग करतोय. किरणजी थळे आहेत. रॉकेश आहे आणि माझ्यासोबतीला स्कोरिंगसाठी यासीन आहे जो गेली अनेक दिवस ह्या मैदानावरती पेन काय सोडत नाहीये त्याच्याच हातात देऊन ठेवलाय. आणि आमच्या व्यासपीठावरती सर्व क्रिकेटर आजी माजी क्रिकेट या परिसरातील सुंदर रमणीय आज वातावरण आहे. दिलखुलास वातावरण आहे. लख सूर्यप्रकाश आहे. आजूबाजूला चांगलं डेव्हलपमेंट पाहतोय आपण. गांधारी परिसर गांधारी नदीच्या किनारी वसलेलं हे बाबगाव देवरुंग गाव आणि पंचांचा कॉल तिथे येत असताना उमेश केणे असं सांगतायत लेट्स प्ले. पहिला चेंडू. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलं षटक कॅप्टन स्वतः रोहिदाजी गोडे हाताळत असताना आणि पंच इथे पहिल्याच चेंडूला वाईट घोषित करत असताना धाव सुरू झालेली आहे. टीम आमने संघाची ज्या संघाच्या कॅप्टन बालकृष्ण यांनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की आमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे आणि हा जुना खेळ आहे बघा. कसं मस्त पद्धतीने ड्राईव्ह केला. हाफ वॉली घेतलं. फ्रंट फुटला आले होते. फ्रंट फुट ड्राईव्ह म्हणू शकतो आणि थोडंसं किंचित मिसफिल्डिंग झालं. तेच कारण ठरलं की 2 पूर्ण होतील का. हो सक्सेसफुली रनिंग बिटवीन द विकेट. आश्चर्यकारक ही रनिंग केली आणि जेव्हा चेंडू निसटला लगेचच दोन्ही पण बॅट्समननी एकमेकांना कॉल देऊन समन्वय साधून 2 धावा पूर्ण केल्या. वाईटच्या नंतर 2 धावा आणि हा फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न बॅटचं फेस ओपन केलं होतं आणि त्या ठिकाणी आपला चिमुकला किती वेगाने धावतोय बघा. स्टंप आणि बॅट एवढा सुद्धा नाही पण तो त्याचं क्रिकेटचं प्रेम बघा किती मोठं आहे. यालाच म्हणतात मूर्ती लहान कीर्ती महान. हा त्याचा आत्मविश्वास आहे. मार्तंड अधिकारी. बापरे त्याचं नाव मार्तंड आहे. मल्हारी मार्तंड. शरद गोडे साहेबांचा मुलगा सुपुत्र. वा शरदजी सुद्धा घरून बघत असतील मला वाटतं आता. अच्छा शरदजी खेळतायत परंतु घरातली सगळी आता माणसं स्वयंपाक वगैरे बंद करून टीव्ही लावून बसले असतील कारण मार्तंड खेळतोय. हा रोहिदास गोडे यांचा पुढचा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि काय सूर मारलं. वा जॉन्टी रोड्सला लाजवणारा हा सूर मारला. डाई मारली रोहिदास गोडे साहेबांनी म्हणून ते कॅप्टन आहेत. धावसंख्या इथे पुढे जात असताना आमने 40+ संघाची बिनबाद 5 वर. प्रेक्षक सुद्धा 40+च्या खेळाडूंना आधीपासून ओळखत असतील. त्यांचं तारुण्यातला खेळ पाहिलेला असेल. हलक्या हाताने पुढे टाकलेला चेंडू आणि बॅट्समन पुढे सरकले. पावलांचा वापर केला आणि त्या ठिकाणी सुद्धा सहज 2 धाव पूर्ण होत असताना परंतु त्या ठिकाणी रनआउट होतोय आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी आमने संघाला स्वतः कॅप्टन बाद. कॅप्टन नाही तर संतोष बाद झाले. येस नामदेव बाद झाले. इथे नावं काय वेगळी दिसत आहेत. नामदेव संतोष. येस ओके नामदेव पण आहेत. नामदेव बाद झाले आणि आता खंडू सेट येत आहेत. वा खंडू सेट तर मला वाटतं अंडर-19 पण खेळतात. आमने संघाकडून खेळतात. आपल्या APL मध्ये खेळले होते नाही का तेव्हाच मला आठवलं. हा APL गाजवलं होतं आठवतं मला. खंडू दादानी APL गाजवलं होतं. जुनं त्यांचं तारतम्य जुनी क्वालिटी त्यांची बॉलिंग बॅटिंगची आपल्याला आमने प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली होती. 2 दिवसाची ती जत्रा होती पण या ठिकाणी 4 दिवसांचा हा महासंग्राम आहे. हो उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅट घरकन फिरवली होती हवेमध्ये आणि षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर आमने 40+ संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 6 वर
गडी बाद झाले नामदेव. आता संतोष आणि खंडू असे फलंदाज आणि पहिलं षटक हाताळलं स्वतः कॅप्टन रोहिदास गोडे साहेबांनी. आपण पाहता जय भोलेनाथ चषक 2025 दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला गेली 2 दिवस लाभतायत. आजचा दिवस सुद्धा अनेक मान्यवर येतील. उद्या शनिवार, परवा रविवार, ग्रँड फायनल रविवार खूपच गाजेल, गाजावाजा असेल. आणि या स्पर्धेचा काल पहिल्या सामन्यापासूनच गाजावाजा झाला. स्पर्धेने ऑलरेडी अगोदरच लोकप्रियतेचं उंच शिखर गाठलंय हे तितकंच आपल्याला सांगावंसं वाटतं. कारण काल किती झकास, दिलखुलास, बेधडक, चित्तथरारक सामने झाले. ते सामने आपण आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा साठवून ठेवलेले आहेत. दुसरं षटक सुरू करतायत. यावेळेला लॉफ्ट केल्या उर्पी चेंडूला आणि गॅप शॉट सिलेक्शन सुंदर आहे. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 40+ चौकार. खंडू या बॅट्समनने इथे हा चौकार लगावला. संतोष नॉनस्टा केंडला पुढे सरकतात आणि कटचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्या ठिकाणी थोडासा टर्न झाला, फ्लाय झाला होता. जणू काय खंडू साहेबांची उंची मोजण्यासाठीच तो फ्लाय झाला. ॲट द नेक, छाती आणि मानेच्या जवळून जात असताना डॉट चेंडू बघितला. पण धावसंख्या 10. आमने संघाची बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. यावेळेला कडक शॉट, अक्षरशः लिज्जत पापडपेक्षा कडक शॉट लगावलाय खंडू पाटील यांनी. अजून एक दमदार चौकार. तरुण खेळाडूंना लाजवणारे फटके सजवतायत खंडू. पुन्हा एकदा टॉस केला हा चेंडू गोलंदाजाने आणि त्याला ड्राईव्ह केला छान पद्धतीने. गॅप शोधतात रोहिदास गोडे. काय त्यांचा तो तारतम्य, किती वेगाने, आणि फुटबॉल सुद्धा दाखवलं त्यांनी, परंतु चेंडू अडू शकले नाहीत. 4 रन. माझी कोणाला पावली आई माझी सर्वांनाच पावत असते. मग तर नवस असो किंवा स्वप्न असो, फक्त तुम्ही प्रयत्न करायचे असतात आई नक्कीच पावत असते. या ठिकाणी खंडू इथे धावा करतायत, वेगाने धावतायत, पळतायत. शरीरयष्टी अगदी भगदाड आहे, भरकम आहे, मजबूत आहे. धावसंख्या सुद्धा मजबूत केलेली आहे खंडू पाटील यांनी. धावसंख्या आता पोहोचलेली आहे ती 19 वर. 19. एक गडी बाद. टीम अमने 40+. पुन्हा एकदा टॉस केलं, फुल टॉस घेतला, ड्राईव्ह केला, बॅटचं तोंड फक्त ओपन केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये कव्हरिंग करत असताना त्या ठिकाणी आमचे पंडित दादा आहेत, पंडित गोडे, वा, कव्हर करतायत, फिल्डिंग केली आणि धावसंख्या इकडे फुललेली आहे. आमने 40+ ची 40 नव्हे तर 20 वर. 40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाईल कारण अजून 7 चेंडू आहेत. पंडितजी गोडे साहेबांची सुद्धा स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे 27, 28, 29 तारखेला ह्याच मैदानावर. सन्माननीय समाजसेवक वांद्रेचे नितेशजी पाटील, जे भासेत लाडके संतोषजी काकडे साहेबांचे, ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह सुद्धा पुरस्कृत केलेले आहेत. नितेशजी पाटील, आम्ही आपलं सहर्ष हृदयाच्या अंतकणातून स्वागत करतोय. आपल्याला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, कारण आपलं हे मोलाचं योगदान आम्हाला नक्कीच खूपच मौल्यवान आहे. त्यासाठी आपलं स्वागत आणि आभार. जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 षटक समाप्त झाल्यानंतर बरोबर 20 वर आहे. ओ लेफ्ट हँड राऊंड द विकेट आणि चेंडूला तटवलंय. बाळा मेहर यांचा हा चेंडू बाळासाहेबांच्याच घराकडे पाठवण्याचा हा धाडस होता जोशी सरांचा. संतोषजी जोशी सर मस्त पद्धतीने त्या ठिकाणी ड्राईव्ह केला. आपण तो बाळा मेहर नेहमीच प्रॅक्टिस करत असतात या मैदानामध्ये. मैदान त्यांच्या घराच्या आजूबाजूला आहे. झोपेतून उठले तरी सुद्धा ते खेळायला येऊ शकतील इतकं मैदान त्याच्या नजदीक आहे. फक्त रोड एक आडवा आहे जो आपण पाहतोय, कल्याण पडगा रोड. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. चांगलं ऍक्शन आहे, जसं काय मदनलालची ऍक्शन, आणि त्या ठिकाणी हो झेल घेण्याची ऍक्शन चुकीची. झेल सोडलं खंडू पाटील यांचा आणि संतोष जोशी. हो फुटबॉल. लिओनल मेसी की रोनाल्डो कोण खेळतोय हेच कळत नाहीये, परंतु
तिथे धावा धावा घेतल्या जात आहेत आणि खंडू पाटील यांनी 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे जात असताना 23 वर संतोषजी जोशी नॉन स्ट्राईक एंडला आहेत, ज्यांचा सुपुत्र चांगला खेळ करतोय, लेदर क्रिकेटचे धडे घेतोय. मिस्टर पारस संतोष जोशी यावेळेला फुल टॉसला ड्राव केला, उडवलाय आणि आता मात्र झेल तिथे टिपला जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. फलंदाज बाद. हे सुद्धा अनुभवी क्रिकेटर आहेत. मनोजी केणे चांगलं मॅनेजमेंट केलं होतं APL मध्ये, त्यामध्ये अगदी मोलाचा हिस्सा, मोलाचा वाटा. संतोषजी जोशी, मनोजी केणे, विकी केणे हे सर्वांनी अगदी अपार मेहनत केली होती. अपार मेहनत, कष्ट क्रिकेटच्या प्रती आणि त्यांच्या कॅरियरच्या प्रती सुद्धा करणारे हे आमनेचे दिग्गज खेळाडू आहेत. आणि देवरुंगचे सुद्धा आपण खेळाडू पाहतोय. त्यातील बाळामे त्यांचा चेंडू ड्राईव्ह केला, उर्पिच होता मनोहर केणे आणि स्ट्राईकला आणलं ते संतोष जोशी यांना. आणि रोहिदास गोडेंनी थोडा चेंडू सोडला आणि त्या ठिकाणी ती संधी नाही सोडू शकले मनोहर केणे. 2 धावा इथे कन्वर्ट केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे 25 वर 2 गडी बाद असताना 40+ आमने टीमची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाळाराम मेहेर आपल्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय फाईनच्या दिशेने डीप मध्ये. 4 रन. षटकांचाच मुकाबला होता. प्रेक्षकांनी धावसंख्या उभी केली. आमने 40+ संघाने 33 धावसंख्या उभी केलेली आहे. 34 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते देवरुंग 40+ संघापुढे, ज्यामध्ये ह्या इनिंग मध्ये मोलाचं योगदान म्हणजे खंडू पाटील यांचं, ज्याने 15 धावा कुठल्या. संतोष जोशी साहेबांनी सुद्धा 6 धावांचं योगदान दिलं. तसेच नामदेव लवकर बाद झाले, परंतु नवीन आलेले मनोजी केणे साहेबांनी सुद्धा लागोपाठचे 2 चौकार मारले आणि 10 धावांचं योगदान त्यांचं सुद्धा आपल्या आमने 40+ संघासाठी मोलाचं ठरलं. आपण टॉस कडे वळणार आहोत. आपण जो पुढचा सामना असेल जो अंडर 40चा असेल, नॉट 40+, त्यासाठी आपण टॉस साठी इथे पाचारण होते. परंतु इथे प्रेक्षक धावसंख्या 33 आणि 34चं लक्ष लगेचच फिल्डिंग साठी या आणि आपण जाऊया आता जय भोलेनाथ चषक 2025च्या टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी 2 कॅप्टन सज्ज झाले आहेत आणि आमचे कॉमेंटेटर साहेब योगेश पाटील तिथे असतील टॉस साठी. सन्मानी आमचे पुरस्कर्ते गोरखनाथजी काकडे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जे हनुमान खांडवल बी विरुद्ध योगेश 11 आमने आणि नितेशजी, ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह दिलेत. आमचे भांचे संतोषजी काकडे साहेबांचे भाचे म्हणजे सर्वात लाडके असतात, लाड प्यार होत असतो. आणि ते भाचे नितेशजी पाटील, तसेच आमचे पुरस्कर्ते. टॉस दाखवत असताना एका बाजूला ग्रीष्मा 11, दुसऱ्या बाजूला जय भोलेनाथ असा कॉल द्यायचा आहे. जय भोलेनाथ कॉल खांडवल आणि जय भोलेनाथ आलेला आहे. धन्यवाद मान्यवर. आपण आसनस्थ व्हा. आणि टॉस विनिंग कॅप्टनला नितेश पाटील देत असताना कॅप्टन दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिल्या. बसूया आपण, चला. कुंदन आणि रोशन, प्रशांत
चोरगे. येस, कुंदन टॉस जिंकलाय. काय निर्णय? बॅटिंग. जय हनुमान खांडवल बी संघ सॉलिड परफॉर्मन्स कुक्षाच्या ठिकाणी केलं होतं समर्थ चषकामध्ये आणि अक्षयचा तुम्ही सर्वांना म्हणजे मंत्रमुग्ध केलं होतं. 30 टीम आहे की काय बदल केलाय? नाही 30 टीम आहे. बॅटिंग की फिल्डिंग बोलला तू? बॅटिंग. हा निर्णय का घेतला सकाळी सकाळी? नाही रन चेस नाही होते ते. अच्छा, अनुभव तुम्ही घेतला या ग्राउंडचा. समोरचा संघ आमने बी आहे, ज्या संघामध्ये प्रशांत आहे, खूप चांगले क्रिकेटर आहेत, तो संघ सुद्धा चांगली उभारी घेतोय. ह्या मोसम मध्ये 2 हात झालेत कधी संघाविरुद्ध? नाही. म्हणजे पहिलीच भिडंत आहे. अपेक्षा करू शकतो की चांगली फाईट होईल. हो नक्की. प्रशांत, APL नंतर अजून कुठे स्पर्धा खेळलास का? हा इथेच केलेलो. काय निर्णय होता? निर्णय चांगला निघाला, फक्त थोडा मिस्टेक लाईनला हारलेलो आम्ही. आता तुला फिल्डिंग करायची कारण समोरच्या संघाने बॅटिंग घेतली आहे आणि काय वाटतं की जय हनुमान बी संघाला तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55. आणि स्पर्धा कशी वाटते? जय भोलेनाथ चषक आपल्या आमनेपाड्याच्या वतीने सन्मान्य माजी सरपंच संतोष काकडे साहेबांची स्पर्धा आणि 2-3 वर्षाच्या गॅप नंतर तू अगदी दमदार आयोजन आहे. तू कसं फील करतो स्पर्धा? अर्धा तर खूप चांगलेच आहे आणि दरवर्षी चांगलेच ठेवतात. त्यावर्षी खूप चांगले केले, केलाही संधीले धन्यवाद. आणि या जय भोलेनाथ चषकासाठी काय जय्यत तयारी केली आहे स्पेशली? काय नाही, आहे तसंच केलायचं. वाह, क्या बात आहे. तर हा होता प्रशांत चोरगे आणि आपण पाहिलं की कुंदन ज्याने खांडवल संघाकडून कॅप्टन्सी केली आहे, टॉस जिंकलाय आणि त्याने आता निर्णय चेंज केलेला आहे. अलाउड नाहीये ना असा निर्णय चेंज करणं? नाही आहे, तुला बॅटिंगच करावी लागेल आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे, तीच त्यांना मान्य करावी लागेल. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. योगेश पाटील दे. हॅलो हॅलो, धन्यवाद मनोज कर्वे सर. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि या चालू सामन्यासाठी पहा दोन्ही संघांसाठी एक पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. या स्पर्धेचे जनक सन्माननीय माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांच्या वतीनं कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली किंवा कुठल्याही फलंदाजाने सिक्सर किंवा चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. सलामी जोडी पाहू शकाल या ठिकाणी खेळपट्टीवरती सज्ज आहे. शरद गोडे त्याच्या सोबतीला पाहू शकाल बालराम मेहर. पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या आणि हा चेंडू पाहू शकाल अगदी शॉर्ट फाईलकडे मात्र ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट. लक्ष पाहिलं तर 34 धावांचा लक्षाचा पाठलाग मात्र या ठिकाणी सुरू आहे. जय हिंद देवरुंग संघाच्या वतीनं. मागील जी स्पर्धा पाहिली आपण स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये सुद्धा आपण जय हिंद देवरुंग संघानं जबरदस्त कामगिरी केली होती आणि कल्याण वायलीनगर या संघाला मात्र या संघाने पराभूत केला होता. परंतु आज त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर आमने संघ आपण पाहत आहोत. संतोष जोशी पुन्हा मार्गस्थ होत आहेत. हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मनोहर केने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल आणि अखेर साईड स्क्रीनच्या समोर चेंडूला उत्तम फेक केला. तत्पुरती 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. संतोष जोशी सुद्धा पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच ते डिसिप्लिन दाखवत असतात. पेशाने टीचर आहेत परंतु नेहमीच युवकांना ते मार्गदर्शन करत असतात आपल्या विभागामध्ये. हो, फुल लेंथ, चांगले लेंथ वरती चेंडूची हाताली पाल आपल्याला डॉट चेंडूचा मात्र या ठिकाणी आपल्याला केले पाल आपल्याला पहिला षटक पॉवर प्लेचा सुरू आहे. रिप्ले मध्ये पाहू शकाल पायांची हालचाल मात्र त्या ठिकाणी करता आली नाही बालाराम मेहरला आणि अखेर त्या चेंडूवरती मात्र पूर्णपणे बीट होताना आपण पाहिले. हो, आता ऑन साईडला खेचून मारला फटका हवेत आहे. मिडविकेटला सुद्धा फिल्डर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु कुठेतरी चेंडूच्या खाली व्यवस्थित पोहोचले. आय थिंक सूर्यकांत होते त्या ठिकाणी आणि जोपर्यंत चेंडूला फेक करतात तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण होताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या एकूण बिनगडी बाद 7. पॉवर प्लेचा खेळ आणि आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला मात्र सीमारेषा ओलांडता आली नाहीये. हो, लाईन पाहावी लागली एक्झॅक्टली चुकीची आहे कारण डावाच्या चेंडू मात्र बाहेरून चाललाय. वाईटचा इशारा पंचाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर जे आपण रेग्युलर जो स्पोल पाहतोय त्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक सामना 5-5 षटकांचा आपण खेळवत आहोत. आणि संकल्पना आपण जर पाहिली तर मागील 2 वर्षांपूर्वी संतोष जोशी सरांच्या माध्यमातून सुद्धा केली गेली होती कारण या विभागामध्ये आपण जर पाहिलं तर 2 असोसिएशन आपण पाहिल्या होत्या. त्या असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी जोशी सर सुद्धा होते आणि त्यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळवल्या गेल्या त्या स्पर्धा सुद्धा आपण 5-5 षटकांच्या पाहिल्या. कारण त्यांचा एकच निर्धार असायचा की आपल्या विभागामध्ये क्रिकेट
पुढे गेलं जाणं गरजेचं आहे. आपल्या विभागातून एखादा चांगला खेळाडू घडणं गरजेचं आहे की तो आपल्या डिस्ट्रिक्टच्या लेवलवरती मात्र चांगला खेळ करेल किंवा मुंबई महाराष्ट्रासाठी मात्र जरूर चांगला खेळ करेल या उद्दिष्टानं त्यांनी सुद्धा मात्र या विभागाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी सफल षटकाची समाप्ती आपण होताना पाहायला मिळाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 34 धावांचा लक्ष्याचा इथे पाठलाग सुरू आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज मनोहर केने षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हाताळणी झाली. त्याच पहिले मात्र स्वेअर चेंडून आपल्या षटकाला सुरुवात करतोय. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र खर्च केली 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल आणि दोघांकडे ती ताकद आहे. शरद गोडे सुद्धा आपण पाहिलं तर चांगलं स्ट्रोक खेळू शकते आणि बालराम मेहरकडे सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे. परंतु या ठिकाणी चांगल्या लेंथवरती हातांनी आपण पाहिली. यानंतर बी वर्सेस बी असा तुम्हाला सामना पाहायला मिळेल कारण एका बाजूला खांडवल बी आणि दुसऱ्या बाजूला योगेश 11 आमने बी असा तुम्हाला सामना पुढील आजच्या दिवसातील रेग्युलर फॉर्मॅट मधील पहिला सामना पाहायला मिळणार आहे. परंतु या ठिकाणी सिंगल डबल धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तुम्हाला अधूनमधून मोठे फटके सुद्धा खेळावा लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर प्रेक्षकांच्या माध्यमासाठी जो सामना सुरू आहे तो मात्र 40+ सामना सुरू आहे. प्रेक्षणीय लढत आहे. एक्झिबिशन सामना इथे मात्र सुरू आहे. हो चांगली लेंथ काय जबरदस्त चेंडूची हाताली व्हायला आपल्याला. काही मागील वर्षापासून आपण जर पाहिलं तर मनोहरकडे सुद्धा रेग्युलर सामन्यामध्ये खेळत असेल तरी तो त्याच्याकडे अनुभव आहे आणि आता मात्र कुठेतरी 40+ माध्यमातून खेळताना पाहतो आणि हा संघ पूर्णपणे रजिस्टर झालेला आहे. ज्यावेळी आपण तालुका लेवलला 40+ स्पर्धा पाहत असतो त्या स्पर्धामध्ये संघ सातत्याने खेळतोय आणि जय हिंद संघ सुद्धा मात्र रजिस्टर झालेला संघ आहे. तो संघ सुद्धा आता मात्र नुकताच दमन दौरा सुद्धा त्यांनी करून आलेले आहेत आणि इथे मात्र भाग आणि अखेर फलंदाजाने तब्बल 3 धावा पूर्ण केला. येणाऱ्या बॅटरमध्ये विलास सारखा एक जबरदस्त हिटर आहे. पेशाने ते पहिलवान आहेत परंतु त्यांना संधी मिळेल का आता हा प्रश्न मला पडलाय कारण आणि आज पंडित गोडे सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहे. क्या बात आहे. म्हणजे जय हिंद देरुंगाडे संघाकडे आपण जर पाहिले तर अजूनही लॉंग बॅटिंग लाईनअप आहे परंतु सध्या तरी पाहिलं तर एकही विकेट्स गमावलेल्या नाहीये. ऑन साईडला खेचून मारला फटका गॅप मधून चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून पंचांचा इशारा येतोय. षटकार सामन्याचं चित्र बदललं गेलं कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी अकुटापाचा चेंडू आणि ऑन साईडला पिकअप शॉट काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केलाय बालराम मेहरनं. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावींची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच बॉल आलेला आहे. 7 मध्ये 14 धावींची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. या चेंडूवरती मोठा फटका तर मात्र पूर्णपणे जय हिंद देरुंग संघ मात्र या ठिकाणी कमबॅक करू शकतोय. परंतु या चेंडूवरती मोठा फटका जर आला नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी दडपण पाहायला मिळू शकेल. फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑन वरती. बालकृष्णाकडून मात्र थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याचमुळे एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळालं आणि शेवटच्या चेंडूवरती मनोहरनं 2 धावा मात्र त्या ठिकाणी खर्च केल्या. 2 षटकांची समाप्ती 22 धावा फलकावरती येणारे 7 चेंडू आता शिल्लक असतील आणि विजयासाठी 12 धावींची आवश्यकता. आणि पाहूया 12 धावा वाचवण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर करतील. कारण ऑप्शनला पाहिजे तर खंडू सुद्धा मात्र गोलंदाजी करू शकतोय. त्याच्याकडे सुद्धा मात्र खूपच वर्षाचा अनुभव. त्यानंतर महेंद्र सुद्धा आहे उर्फ पप्पू. त्यांच्याकडे मात्र चेंडू सोपळा जाईल का सध्या ते रेडी होत आहेत. म्हणजे असं वाटतं की तेच गोलंदाजासाठी येतील. प्रत्येक संघाची एक वेगवेगळी रणनीती असते. परंतु या ठिकाणी जय हिंद देरुंग संघाची रणनीती काय असेल आणि शरद गोडे आता मात्र रिटायर हर्ट होत आहेत. ही रणनीती आहे की हे प्लॅनिंग आहे हे आता मात्र विचारावं लागेल. आणि पहा या ओव्हरमध्ये जर पप्पू अर्थात महेंद्र उर्फ पप्पू जर तुम्ही ऑल ओव्हरमध्ये 2 विकेट जरी प्राप्त केले तरी सुद्धा तुम्हाला संतोषजी काकडे साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि पहा ज्या आपण बॅटरची चर्चा करतो तो फलंदाज आता मात्र आपल्याला
तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय मिस्टर विलासला आता फर्स्ट क्लास बॅटिंग करावी लागेल, कारण 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धाबींची गरज. 12 मेर जरूर तिथे कानमंत्र देत आहेत की कशा रीतीने तुम्हाला खेळायचं आहे. आतापर्यंत बालरामच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत 14 धावसंख्येवरती खेळतोय, नाबाद आहे. परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती फलंदाज आय थिंक रिटायर्ड झालाय. 5 चेंडू शिल्लक आणि 12 धाबींची गरज असताना मात्र इथे पहा किती जास्त टर्न केला चेंडूला. पडल्यानंतर भरपूर उजव्या स्टिचच्या बाहेर निघून गेला आणि त्याचमुळे पंचांच्या नजरेतून मात्र वाचू शकला नाही. वाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र खर्च केली गेली. हो, ही लेन जबरदस्त आहे. बागपूरला गेले, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत फलंदाज पोहोचला नाहीये आणि अखेर निर्धावन मात्र त्या ठिकाणी या चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. हो, पुन्हा इथे मात्र पाहू शकाल अगदी लेग कटर गुगलीचा प्रयत्न करतोय आणि बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. असं वाटतं की आता मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी बालराम मेहरला मात्र स्ट्राईक घ्यावी लागेल, अन्यथा सामना मात्र तुमच्यापासून थोडासा दूर जाताना आपण पाहत आहोत. पुन्हा बॅकफुटला गेले, जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आणि मात्र चेहऱ्यावरती आता बालरामच्या आपल्याला पूर्णपणे निराशा पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावांची गरज. फटका चांगला पाहायला मिळतोय, हवेत केलाय, क्षेत्ररक्षण चुकीचं पाहिलं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा लागल्या गेल्या आतापर्यंत. सामना ऑन आहे, सामना जिवंत ठेवला विलासनं. इथे पाहू शकाल ऑनसला पुन्हा चेंडूला टर्न केलाय, चाल चेंडू वाडिश मिड विकेटला. तिथे मात्र पाहू शकाल खंडू पाटील आहेत, वेगानं मात्र चेंडूला फेक करतायत आणि अखेर या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि त्या मात्र विजयासाठी 5 धावांची गरज. म्हणजे तुम्हाला गोल्डन षटकार मारावं लागेल. चौकाराला तर मात्र सामना टाय असेल आणि सामना जर टाय झाला तर ज्या संघाने प्रथमतः बॅटिंग केली त्या संघाला मात्र आम्ही या ठिकाणी विनर घोषित करू. परंतु इथे या चेंडूचा सस्पेन्स काय असेल. पहिला सामना आज प्रेक्षणीय लढत आपण पाहत आहोत आणि कंपल्सरी चेसिंग आहे, नो डाऊट. या स्पर्धेचा प्रमुख नियम. इथे मात्र गोल्डन षटकार मारेल का विलास, की आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल का, विजयाची गळ्यात मला आपल्या खेळाडूच्या टाकेल का, की एखादी गोल्डन डिलिव्हरी इथे मात्र गोलंदाज महेंद्रच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का. प्रेशर आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे गोलंदाजावरती, परंतु प्रेशर मुलीच नाही आमच्या पंचांवरती, कारण दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. हो, फटका हवेत केला परंतु मैदानाच्या आतमध्ये लँडिंग झाल्याने अखेर सामना जिंकलाय टीम आमने स्पोर्ट आमने संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन ऑल बॉईज अँड हार्ड लक. जय हिंद, देवरूम.